समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची तोंड ओळख, मॅक्रो इकॉनॉमिक्स या प्रकरणातील शेवटचा भाग आपण चर्चेसाठी घेतलेला होता पाठीमागच्या तासामध्ये. मला वाटतंय समग्र आर्थिक चले किंवा समग्र लक्ष्य आर्थिक चले याच्याविषयी चर्चा आपली सुरू होती. समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे अर्थ, स्वरूप, मर्यादा, महत्व इत्यादी बाबींची चर्चा केल्यानंतर आपल्या अभ्यासक्रमामध्ये जो पुढचा भाग दिलेला आहे तो आहे चले किंवा व्हेरिएबल्स. चल असं म्हटलं जातं त्याला. समग्र लक्ष्य आर्थिक चले हा भाग आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. साधारणपणे समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये आर्थिक विश्लेषणासाठी जी साधनं वापरली जातात त्या साधनांना आर्थिक चले किंवा आर्थिक संकल्पना असं आपण म्हणू शकतो. समग्र लक्ष्य आर्थिक विश्लेषणासाठी ज्या साधनांचा, ज्या मार्गांचा अवलंब केला जातो ते साधन किंवा ते टेक्निक म्हणजे चल असं त्याचा आपल्याला उल्लेख करता येईल. तर साधारणपणे या चलांच्या अनुषंगाने आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये हे आर्थिक विश्लेषण करण्यासाठी अनेक चलांचा वापर केला जातो. अनेक चल आहेत आणि त्या अनेक चलांच्या माध्यमातून संपूर्ण अर्थव्यवस्थेचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे आपलं जे मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आहे, या समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अनेक संकल्पना आहेत, अनेक चल आहेत आणि या चलांच्या माध्यमातून समग्र लक्ष्य अर्थशास्त्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. या चलांच्या माध्यमातून विविध चलांमधील परस्पर संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. या चलांच्या अभ्यासावरून संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना घेण्याचा प्रयत्न केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्था कशी आहे, ती कोणत्या दिशेने काम करते, कशा पद्धतीने काम करते हे समजून घेण्यासाठी या चलांचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. तर हे जे आपलं समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आहे, ह्या समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये चलांची भूमिका किंवा चलांचं महत्व हे अतिशय अन्य साधारण असं आहे असं आपल्याला इथं सांगता येईल. आपल्याला जो महत्वाचा मुद्दा शिकायचा आहे तो असा की कोणकोणती चलं आहेत, ती चलं कशा पद्धतीची आहेत, त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला करायचा आहे. तर पाठीमागच्या एका तासामध्ये सांगितलं की आपण सुरुवातीला चल म्हणजे काय समजून घेऊया. चल कशाला म्हणायचं, चलाचा अर्थ काय, तर विशिष्ट कालावधीत ज्या घटकांच्या संख्येत किंवा आकारमानात बदल होऊ शकतो असा घटक किंवा अशा बाबी म्हणजे चल होय. ही चलाची व्याख्या. चल म्हणजे काय, विशिष्ट कालावधीमध्ये ज्या घटकांच्या किंवा ज्या संख्येमध्ये आकारमानात बदल होतो ते घटक, त्या बाबी म्हणजे आर्थिक चल होय. तर आर्थिक चल म्हणजे काय, असे घटक, आर्थिक चल म्हणजे अशा बाबी की ज्याच्यामध्ये विशिष्ट कालावधीमध्ये बदल होतो. विशिष्ट कालावधीमध्ये बदलणाऱ्या ज्या ज्या बाबी आहेत त्या बाबींना आपण आर्थिक चल असं म्हणू शकतो. हा चलांचा अर्थ आहे. तर विशिष्ट कालावधी हा शब्द याच्यातला महत्वाचा आहे. आणि बदल, विशिष्ट कालावधीमध्ये ज्या ज्या घटकांच्यात बदल होतो ते सगळे घटक आपण चल या संकल्पनेमध्ये समाविष्टित करू शकतो. तर चलामध्ये अशा सर्व बाबींचा समावेश आहे, चलामध्ये अशा सर्व घटकांचा समावेश आहे की ज्याच्यामध्ये विशिष्ट कालावधीत बदल होत असतात, बदल घडून येत असतात. म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये बदल घडून येणारे हे जे सगळे घटक, या ज्या सगळ्या बाबी आहेत यांना आपण आर्थिक चल असं म्हणू शकतो. किंमत पातळी आहे, विनिमय दर आहे, व्याजदर आहे, रोजगार आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे. तर ह्या सगळ्या संकल्पनांच्या मध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की विशिष्ट कालावधीमध्ये या सगळ्या घटकांच्यात बदल होतो. किंमत पातळीमध्ये बदल होत असतो, वेतन पातळीमध्ये बदल होत असतो, विनिमय दरात बदल होत असतो, व्याजदरामध्ये बदल होत असतो, राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पनांच्या मध्ये बदल होत असतो. तर ह्या ज्या संकल्पना आहेत सगळ्या, या सगळ्या संकल्पना या विशिष्ट कालावधीमध्ये बदलणाऱ्या आहेत आणि म्हणून या सगळ्यांना आपण आर्थिक चल असं म्हणू शकतो. ही सगळी आर्थिक चल आहेत
किंमत पातळी आहे, व्याजदर आहे, विनिमय दर आहे, वेतन पातळी आहे, किंमत पातळी आहे, रोजगाराची पातळी आहे, गुंतवणुकीची पातळी आहे, बचत आहे. तर हे सगळे घटक जे आहेत, हे सगळे घटक हे आर्थिक चल आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. तर आर्थिक चल म्हणजे काय? असे घटक किंवा अशा बाबी की ज्याच्यामध्ये विशिष्ट कालावधीत बदल घडून येत असतो. विशिष्ट कालावधीमध्ये हे जे बदलणारे घटक आहेत, या सगळ्या घटकांना आपण आर्थिक चल असं म्हणू शकतोय. चलांच्या मध्ये विशिष्ट वेळेला विशिष्ट कालावधीमध्ये बदल होणं अपेक्षित आहे. हे चलांचं वैशिष्ट्य म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. चल कशाला म्हणायचं? तर चल अशा बाबीला म्हणायचं की ज्याच्यामध्ये विशिष्ट वेळेला बदल होतो, विशिष्ट कालावधीमध्ये बदल होतो. विशिष्ट वेळ आणि विशिष्ट कालावधीमध्ये ज्या ज्या घटकांच्या बदल घडून येत असतो ते घटक म्हणजे चल आहेत. चल ओळखायचं कसं? तर हा एक निकष तुम्ही लावू शकता. ज्या घटकांच्या मध्ये, ज्या बाबींच्या मध्ये विशिष्ट वेळेला विशिष्ट कालखंडामध्ये जर काही बदल होत असतील तर अशा बदल घडून येणाऱ्या सर्व घटकांना आपण आर्थिक चल असं म्हणू शकतो. आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की ज्या ज्या घटकांच्या मध्ये बदल होत असतो त्या त्या घटकांना आपण आर्थिक चल असं म्हणू शकतोय. शिवाय चलांच्या आकारमान जो होणारा बदल आहे तो आकारमानामध्ये अपेक्षित आहे. चलांचं आकारमान वाढणं, चलाचं आकारमान कमी होणं हे त्या ठिकाणी चलाला लागू पडतं. उदाहरणार्थ रोजगाराचे आकडे आहेत, राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे आहेत, विनिमय दराचे आकडे आहेत. या सगळ्या आकड्यांच्या मध्ये बदल होत असतो. या सगळ्या चलांच्या आकारमानामध्ये बदल होत असतो आणि चलांच्या मध्ये होणार चलांच्या आकारमानामध्ये बदल होतो हेही आपण इथं लक्षात ठेवलं पाहिजे. तर साधारणपणे किंमत आहे, उत्पन्न आहे, खर्च आहे, बचत आहे, गुंतवणूक आहे, व्याजदर आहे, विनिमय दर आहे, ही सगळी जी आपण अर्थशास्त्रामध्ये विविध चल वापरतो या सगळ्या चलांच्या संख्येमध्ये म्हणजे साईजमध्ये, आकारमानामध्ये बदल हा विशिष्ट कालावधीमध्ये होत असतो आणि म्हणून या सर्व घटकांना आपण आर्थिक चल असं म्हणतोय. तर आर्थिक चल या घटकांना काय म्हणायचं? कारण यांच्यामध्ये बदल होतो. कधी बदल होतो? विशिष्ट वेळेला, विशिष्ट कालखंडात. विशिष्ट वेळेला, विशिष्ट कालखंडात या सगळ्या संकल्पनांच्या मध्ये बदल होत असल्यामुळं या सगळ्या संकल्पनांना आपण आर्थिक चल असं म्हणतोय. तर आर्थिक चल म्हणजे काय हे लक्षात आलं काय? बघा सुरुवातीला आर्थिक चल म्हणजे अशा काही आर्थिक बाबी, आर्थिक चल म्हणजे अशा काही गोष्टी की ज्याच्यामध्ये विशिष्ट कालखंडात बदल होतो. विशिष्ट कालखंडामध्ये बदल घडून येणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या सगळ्या बाबी म्हणजे आर्थिक चल होय. तर विशिष्ट कालखंड, विशिष्ट वेळ आणि ह्या विशिष्ट वेळेमध्ये, विशिष्ट कालखंडामध्ये जर ज्या ज्या आर्थिक बाबीमध्ये, ज्या ज्या आर्थिक गोष्टीमध्ये बदल घडून येतो ते सगळे घटक हे आर्थिक चल आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर या अनुषंगाने आपल्याला ह्या आर्थिक चलांचा अभ्यास करायचा आहे. आर्थिक चल ही संकल्पना आपल्याला इथं समजून घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आर्थिक चलांचे प्रकार. हे आर्थिक चल कोणकोणत्या प्रकारचे आहेत? ह्या आर्थिक चलांचा प्रकार आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे. आर्थिक चलांचे प्रकार. सुरुवातीला आर्थिक चल म्हणजे काय आपण समजून घेतलं. विशिष्ट कालावधीमध्ये, विशिष्ट वेळेला ज्या ज्या घटकांच्यात बदल घडून येतो ते घटक म्हणजे आर्थिक चल होय किंवा त्या घटकांना आपण आर्थिक चल म्हणतो. तर आर्थिक चल म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये बदल घडून येणारे घटक किंवा बाबी होय. त्यानंतर ह्या आर्थिक चलांचे प्रकार. हे आर्थिक चल कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते आर्थिक चल आपल्याला इथं आणि त्यांचे प्रकार इथं थोडक्यामध्ये सांगायचे आहेत. तर ह्या आर्थिक चलांचे अनेक प्रकार आपल्याला इथं सांगता येतात. साठा चल आणि प्रवाही चले. साठा चले आणि प्रवाही चले, स्टॉक व्हेरिएबल्स. मी लिहितो बघा इथं. स्टॉक अँड फ्लो व्हेरिएबल्स. स्टॉक अँड फ्लो व्हेरिएबल्स. हे बघा, साठा चले आणि प्रवाही चले हे आर्थिक चलच आहेत. त्याला आपण स्थूल आर्थिक साठा चल असं म्हणू शकतो
किंवा स्थूल आर्थिक प्रवाही चले असंही आपल्याला त्याला म्हणता येईल, नाव देता येईल. पण महत्वाचा शब्द काय आहे? साठा आणि प्रवाही चले. आपण जे विश्लेषण करतोय ते स्थूलच करतोय, आर्थिक घटकांच्या बाबतीतच करतोय. त्यामुळे स्थूल आर्थिक प्रत्येक वेळा म्हटलं पाहिजे असं काही नाही. स्थूल आर्थिक साठा चले, स्थूल आर्थिक प्रवाही चले असं त्याचं नाव आहे. पण आपण साठा आणि प्रवाही चले एवढं जरी म्हटलं तरी पुरेसं आहे, कारण आपण अभ्यास करतोय तो अर्थशास्त्राचा करतोय, आर्थिक घटकांचा करतोय आणि स्थूल अर्थशास्त्राचा करतोय. त्यामुळे प्रत्येक वेळेला ती प्रपोजिशन्स वापरलीच पाहिजेत असं काही नाहीये. तर साठा चले आणि प्रवाही चले म्हणजे काय हे आपण इथं समजून घेऊया. जेव्हा एखाद्या चलांच्या बाबतीत एखाद्या विशिष्ट वेळेला जेव्हा आपण एखाद्या चलाचं वर्णन करतो, एखाद्या विशिष्ट घटकाचं एखाद्या विशिष्ट वेळेला जे मूल्य असेल त्याला साठा चल असं म्हटलं जातं. तर हे साठा चल आहे. ज्या चलाचे मूल्य विशिष्ट वेळी स्पष्ट केले जाते त्या चलांना आपण साठा चल असं म्हणू शकतो. एक फक्त विशिष्ट वेळ आहे. आज 2021 आहे, तर 2021 मध्ये वेतनाची पातळी किती आहे, 2021 मध्ये रोजगाराची पातळी किती आहे, हे फक्त एका विशिष्ट वेळेला जर आपण सांगत असेल, आज रोजी म्हणजे आज 7 तारखेला सोन्या चांदीची किंमत किती आहे, आज 7 तारखेला रेपो रेट किती आहे, आज 7 तारखेला विनिमय दर किती आहे, हे जर फक्त एका विशिष्ट वेळेला आपण जर सांगत असेल आणि स्पष्ट करत असेल तर त्याला आपण साठा चल असं म्हणू शकतो. विशिष्ट वेळ महत्वाची आहे आणि त्या विशिष्ट वेळेला आपण एखाद्या घटकाचं मूल्य स्पष्ट करत असेल, एखाद्या चलाचं मूल्य जर सांगत असेल तर ते साठा चल असं त्या ठिकाणी कन्सिडर केलं जातं, असा त्याचा उल्लेख केला जातो. म्हणजे आज 6 जानेवारीला 7 जानेवारीला विनिमय दर किती आहे हे सांगणं म्हणजे साठा चल आहे. आज 7 तारखेला रेपो रेट किती आहे हे सांगणं म्हणजे साठा चल आहे. आज 7 तारखेला सोन्याच्या किमती किती आहेत हे सांगणं म्हणजे साठा चल आहे. म्हणजे फक्त विशिष्ट वेळ 7 जानेवारी ही विशिष्ट वेळ आहे आणि या विशिष्ट वेळेला त्या चलनाचं मूल्य किती आहे हे स्पष्ट करणं म्हणजे साठा चल होय. त्यानंतर प्रवाही चल. आता प्रवाही चल म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी जेव्हा आपण या चलांचे मूल्य स्पष्ट करतो त्याला त्या ठिकाणी प्रवाही चल असं म्हटलं जातं. विशिष्ट कालावधीसाठी जेव्हा आपण कालावधी ड्युरेशन अप टू अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत असा जर ड्युरेशन आपण जर कन्सिडर करत असेल, कालावधी जर निश्चित करत असेल आणि त्या कालावधीसाठी जर मूल्य निश्चित करत असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण प्रवाही चल असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ जानेवारी ते एप्रिल या तिमाहीमध्ये असणार विनिमय दराची स्थिती, या तिमाहीमध्ये असणार CRR आणि SLR चे रेशो, या तिमाहीमध्ये असणारा बँक रेट, या तिमाहीमध्ये असणारं राष्ट्रीय उत्पन्न, या तिमाहीमध्ये असणारे आयात निर्यात. म्हणजे इथं कालावधी निश्चित आहे जानेवारी पासून एप्रिल पर्यंत. तर या कालावधीमध्ये किंमत पातळी असेल, वेतन पातळी असेल, विनिमय दर असेल, आयात निर्यात असेल, रेपो रेट असेल, CRR असेल, SLR असेल, या सगळ्या सोन्या चांदीच्या किमती असतील, तर या सगळ्यांच्या किमती जेव्हा आपण अशा विशिष्ट कालावधीमध्ये लिहितो, मांडतो, स्पष्ट करतो तेव्हा त्याला प्रवाही चल असं म्हटलं जातं. अमुक तारखेपर्यंत अमुक तारखेपर्यंत, अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत त्या चलामध्ये होणारे बदल जेव्हा आपण सांगण्याचा प्रयत्न करतो, स्पष्ट करत असतो तेव्हा त्याला प्रवाही चल असं नाव दिलं जातं. प्रवाह आहे, विशिष्ट कालावधीमध्ये त्याच्यामध्ये बदल होत आहेत. प्रत्येक तासाला होतील, दिवसाला होतील, आठवड्याला होतील, महिन्याला होतील, 3 महिन्याला होतील, 6 महिन्याला होतील, वर्षाला होतील. म्हणजे अशा पद्धतीनं विशिष्ट कालावधीमध्ये त्या चलांच्या मध्ये जर बदल होत असेल तर त्या घटकांना आपण या ठिकाणी प्रवाही चल असं म्हणतो. ती वाहत जाणार आहेत, ती थांबत नाहीत. आज या चलाचे मूल्य एवढं आहे तर उद्या तेवढं असेल. आज डॉलरची किंमत किती आहे, समजा 68 रुपये, उद्या 68 रुपये 50 पैसे झाले, परवा दिवशी 70 रुपये झाले, 69 झाले, 70 झाले, नंतर पुढच्या आठवड्यात 71, 72, 73 अशी झाली, किंवा त्याच्या पाठीमागच्या आठवड्यामध्ये 64, 65 होती. म्हणजे हे चलनाचं मूल्य हे सातत्यानं असं बदलत जातं जेव्हा, आणि ते बदलणारे चलन मूल्य जेव्हा आपण दर्शवत असतो तेव्हा त्याला प्रवाही आर्थिक चल असं म्हटलं जातं.
तर तुम्ही सेन्सेक्सचे आकडे बघा, सकाळी वेगळे असतात, संध्याकाळी वेगळे असतात, दुपारी वेगळे असतात, तिन्ही वेळेला वेगवेगळे असतात. हे प्रवाही आहे, हे वाहत जाणार आहे, हे एका ठिकाणी थांबत नाही, म्हणून त्याला प्रवाही चल असं म्हटलं जातं. थोडक्यात काय, जेव्हा एखाद्या बाबीचं, एखाद्या चलाचं मूल्य हे सतत बदलत असतं, तेव्हा त्या घटकांना प्रवाही चल असं आपल्याला नाव देता येतं. सतत बदलत असतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. विशिष्ट कालावधीमध्ये बदलत असतं, तासाला बदलत असतं, त्याची नेमकं व्हॅल्यू आपल्याला जज करता येत नाही. ते सतत जर अशा पद्धतीनं प्रवाही असेल, वाहत असेल, बदलत असेल, तर त्या चलांना आपण इथं प्रवाही चल असं म्हणू शकतो. तर हा भाग आपण इथं लक्षात घेतला पाहिजे. चलांचे प्रकार बघतोय आपण. चलांचे पहिले प्रकार आपण लक्षात घेतोय, ज्याच्यामध्ये स्थूल आर्थिक साठा चले आणि स्थूल प्रवाही चले यांचा विचार आपण सुरुवातीला करतोय. स्थूल साठा चल म्हणजे काय, स्थूल प्रवाही चल म्हणजे काय, याचा विचार आपण करतोय. इथं स्थूल साठा चल म्हणजे एखाद्या विशिष्ट वेळेला एखाद्या चलनाचे जे मूल्य असते ते मूल्य म्हणजे ते चल म्हणजे साठा चल होय. एखाद्या विशिष्ट वेळेला एखाद्या चलाचे जे मूल्य आपण दर्शवत असतो त्या घटकाला आपण इथं साठा चल असं म्हणतो. आणि प्रवाही चल म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये एखाद्या घटकाचे, एखाद्या बाबीचं मूल्य जर बदलत असेल, त्याच्यामध्ये बदल होत असतील, तर अशा पद्धतीचे बदल ज्या ज्या चलांच्या बाबतीत आपण दर्शवत असतो त्या त्या चलांना आपण प्रवाही चल असं म्हणतो. म्हणजे एखाद्या चलामध्ये होणारे बदल कसे आहेत, एखाद्या चलामध्ये होणारे बदल कसे आहेत हे दर्शवण्यासाठी ह्या साठा चलांचा आणि प्रवाही चलांचा वापर त्या ठिकाणी केला जात असतो. तर हा एक सुरुवातीचा भाग म्हणून लक्षात घ्या. पुढच्या तासाला आपण गुणोत्तर चले आणि गुणोत्तर चले नावाचा एक प्रकार आहे, तो एक त्या ठिकाणी पुढच्या तासामध्ये बघूया. साठा चले, प्रवाही चले आणि गुणोत्तर चले असे 3 प्रकार त्या ठिकाणी पुस्तकामध्ये आपल्याला अभ्यासासाठी दिलेले आहेत. त्यापैकी साठा चले आणि प्रवाही चले यांची चर्चा आपण आजच्या तासामध्ये थोडीशी केलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या तासामध्ये आर्थिक गुणोत्तर चले आहेत, त्या गुणोत्तर चलांचा थोडासा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. मी जरा तुम्हाला जर नोट्स मिळाल्या तर मी या ग्रुपवरती शेअर करण्याचा प्रयत्न करतो. पण तत्पूर्वी आपल्याला अशा पद्धतीनं अभ्यास हा आपला चालू ठेवायचा आहे. जर पुढचा आपला तास जो असेल तो पुढचा तास पुढच्या बुधवारी असेल आणि गुरुवारी असेल. त्या वेळेला तुम्ही लेक्चरला लिंक बघून जॉईन होत चला. विद्यार्थी संख्या कमी आहे, अजून विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे. या हिशोबानं सुद्धा तुम्ही थोडासा विचार करा. तुमच्या विद्यार्थ्यांना, मित्रांना सांगा लेक्चरला जॉईन होणं गरजेचं आहे. पुन्हा हा भाग वर्गामध्ये शिकवला जाणार नाही, अशा पद्धतीनं त्यांना सूचना द्या, म्हणजे ते जॉईन होतील. आणि आजचं आपलं लेक्चर इथं संपतंय 9 वाजता. पुढच्या गुरुवारी आपलं लेक्चर पुन्हा होईल. त्या संदर्भातली लिंक तुम्हाला ग्रुपवरती शेअर केली जाईल.